श्री गुरुदेव दत्त। गुरु शिष्यांचा संवाद दशलोक तिसरा समाज तिसरा वाचनाचा प्रारंभ करते महाराज। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सिद्धरामेश्वराय, श्री सर्वदत्ताय नमः, श्री रणवीरेश्वराय नमः, हरिचंद्रेश्वराय नमः। श्रीराम संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मागून लागला संसाराचे, ज्याला अध्यात्म कृपण पोटे न खाय अन्न, मुख्या कारणे सांडी प्राण एको सरा, कदा कल्पिता न केलेची संचिलेची नासाची, अंतरी असले कैसी सदा सना, स्वयधर्म नकरी धर्म कत्य श्रीमारी, सर्व काळ निंदा करी साधू जनाची, जेणे तीर्थ नेणे व्रत नेणे अंतिम अभ्यांगत, ओंगी मुखाचे जे सिद्ध वेगी वेचून साची, स्वय पुण्य करवेना केले तरी लेखवेना, उपासन करी मना नये म्हणून, देवा भक्ताचा उच्छेदी अंग वळे सकळांची खेदी, निष्ठुर शब्द अंतरी वेदी प्राणी मात्राचे, किती सांडून या मागे आणि तिने वर्ता लागे, गर्व धरून या पुगे सर्व काळ, पूर्वजाच चितारिले पक्ष श्रद्धा नाही केले, कुळदैवतही नकळले उभे शतही भरिले, बाणा दुजा ब्रह्मांड मेहुणा, आला होता पाहुणा स्त्रियेची मूळ, कदा नावडे हरिकथा देव नरके सर्वता, सन्ना सध्या म्हणे वृद्धा पासय करावी, अभिलाचे साची विरित स्वये करी विश्वासंगात, मध्ये मातला मन तारुण्यपणे, तारुण्य आम्ही वरले दारुष्ट नवसे करले, करून तेची केले महापाप, श्री केली परिता कुटी धीर न करे वेची, कोटी विषय लोळे शेवटी फळ केली साडी, माय बहिणी विचारी झाला पापी परद्वारी, दंड पावला राजदारी तरी पालटेना, परश्री देखताची दृष्ट अभिलाषी उठे पोटी, अकर्तव्य ही कृती ना होय, ऐसे पाप उदंड केले शुभाशुभ नामी केले, तेने दोष दुःख भरले अकस्मात रांगी, व्याखी भरले सर्वांगी प्राणी झाला जयरोगी, केले दोष आपुले भोगी शीघ्र काळे, केले सर्वांग फुटले नाशिक होते बैसले, लक्षण जाऊन झाले कुळक्षण, देहात श्रीमाता आली नाना वेदांगवली, तारुण्य शक्ती राहिली अंबला प्राणी, सर्वांगी लागल्या काळा देहाचा आली काळ, प्राणी कापे चळचळा शक्ती नाही, हस्त पाद दिखाद जग जडले सर्वांगी, किडे पडले कोणी लागले, लहान पोर झाले विश्रेष्टी सारणी वरठाणी अत्यंत कवळा प्राणी, जीवन वचे आता मरण देव देवा, बहुत कष्ट झाले जीवा, त्याला नाही नेणं ठेवा,
पातकाच्या दुखे बळबळा रडे जो जो पाहिले मुलाकडे तो दैनवाने बापुडे कळमळीची ऐसे कष्ट झाले बहुत सफळ झाले वाताहात दरड घालून पित्त चोरटिले झाले आरत्र ना परत्र प्रारब्ध टाकले चित्र आपले आपण मित्र सेवीला दुखे पाप सामग्री सरली दिवसेंदिवस व्यथा हरली वैद्य औषधे दिले उपाय झाला मरत वाचला या पुन्हा जन्म झाला लोक म्हणती पीडिता माणसामध्ये येरे श्री आणली पुन्हा घरवात मांडिली अंधस्वार्थ बुद्धी धरली पुन्हा मागुती काही वैभव मिळविले पुन्हा सर्वही संचिले परंतु गृह उडाले संतान नाही पुत्र संतान नसता दुःखी वाच नाव पडिले लौकिक ते न पिटे म्हणून लेखी तरी हो आता म्हणून ना सायास बहुत देवाचे केले नवसतेचे व्रत उपवास धरणी पारणी मांडिली विषय सुख ते राहिले वाजपणे दुःखी केले तव ते दैवत पाहिले झाली बुद्धी त्या लेकुरावरी अतिप्राप्ती दोघेही क्षण एक नवी संबती काही झाल्या आक्रदत्ती दीर्घ स्वरे ऐसे ते दुःखी ते पूजित होती नाना दैवत तव तेही मेले अवचित पूर्व पापे करुणी तेने बहुत दुःख झाले घरी दे पडले म्हणती आम्हास ना ठेविले देव वाच करुणी आम्हास द्रव्य काय करावे ते जावे परी अपत्य व्हावे अपत्या लागी त्या जावे लागलेस सर्व वाजपण संधीसे गेले तो मरता वाचनाव पडिले तेने फिटले काही केले तेने दुःखे अक्रदत्ती आमुचे लेकरू का कुंटिली आता देवा रीती बुडाली कुळस्वामी का शोभले विजाली कुळदीप आता लेकरांचे मुख देखे न परी आनंद राडी चालणे आणि गळही टोची न कुळस्वामी निपाची आई बुटा करीन तुझा नाव ठेवीन केर पूजा वेसणी घालून माझा मनोरथ पुरावी देवाचा नवस केले बहुत गोसावी बुडले गटगटा गळले सगळे गेले संबंधाचे सायन राहणे गातले बहुवस केले नारे केले ब्रह्मांडास आम्रदाने दिदली केली नाना कवटाले पुत्र लोभे केली ठाले तरी अदृष्ट फिरले पुत्र नाही वृक्षाखाले जाऊन नाहती फळती झाडे करपली ऐसे नाना दोष करीती पुत्र लोभा कारणे सांडून सकळ वैभव त्यांचा वार या वेदला जीव तव तो पावला खंडेराव आणि कुळस्वामिनी आता मनोरथी पुरती श्री पुरुष आनंदती सावध होऊन श्रोती पुढे अवघाद द्यावे इति श्री दासबोध गुरु शिष्यांचा संवाद सगुण परीक्षणाम समाज द्वितीया सगुणाची महाराज